घरात सुखसमृद्धी हवी असेल तर मग एकदा भिंतीवरची ही चित्र नक्की बदलून पहाच. वास्तुशास्त्रानुसार आपल्या घरातील भिंतींवर आपण जी चित्र लावतो ती केवळ सजावट नाही तर आपल्या आयुष्यातील ऊर्जेवर मोठा प्रभाव टाकतात. कामधेनू ही सर्व इच्छा पूर्ण करणारी गाय मानली जाते, पण तिच्यासह इतर काही खास चित्रांचा मेळ घातल्यास घरामध्ये सुख, शांती आणि समृद्धीचा कायम वास राहतो. मग घरात अशी कोणती चित्र लावावी? चला जाणून घेऊया. घर सजवताना आपण अनेकदा रंगांचा आणि फर्निचरचा विचार करतो, पण भिंतीवर लावलेली चित्र आपल्या प्रगतीची दिशा ठरवतात. वास्तुशास्त्रानुसार विशिष्ट ऊर्जा आकर्षित करणारी काही चित्र घरात असणं अत्यंत लाभदायक ठरतं. जसे आधी सांगितल्याप्रमाणे कामधेनू गाय. कामधेनू ही पौराणिक काळापासून इच्छापूर्ती करणारी गाय मानली जाते. तिचे वासरासह असलेले चित्र किंवा मूर्ती ही घरात असणं अत्यंत शुभ मानलं जातं. यामुळे घरात अन्नाची आणि धनाची कधीही कमतरता भासत नाही असं सांगितलं जातं. मानसिक शांतता सुद्धा लाभते. शिवाय कामधेनूचं चित्र घराच्या ईशान्य कोपऱ्यात लावल्यानं घरात सकारात्मकता वाढते असंही म्हणतात. मग तुमच्याकडे कामधेनू गाईचं आणि वासराचं चित्र आहे का किंवा मूर्ती आहे का? कमेंट करून नक्की सांगा आणि त्याचे होणारे लाभ सुद्धा शेअर करायला विसरू नका. त्यानंतर दुसरं, 7 धावत्या घोड्यांचं चित्र. यशाच्या शिखरावर पोहोचण्यासाठी आणि करिअरमध्ये प्रगती करण्यासाठी 7 धावणाऱ्या घोड्यांचं चित्र हे खूप लोकप्रिय आहे. पण हे 7 धावणारे पांढरे घोडेच असावेत. हे चित्र प्रगती, वेग आणि शक्तीचं प्रतीक मानले जातात. व्यवसायात किंवा नोकरीत येणारे अडथळे दूर करण्यासाठी हे चित्र खूप शुभ मानलं जातं. हे चित्र पूर्व म्हणजे ईस्ट किंवा दक्षिण म्हणजे साऊथ दिशेला नक्की लावावं. या दिशेला असणाऱ्या भिंतींवर हे चित्र लावणं शुभ मानलं जातं. मात्र घोड्यांचं तोंड घराच्या आतल्या बाजूला असावं हेही तितकंच लक्षात ठेवावं. आता 7 धावणाऱ्या पांढऱ्या घोड्यांचं चित्र तुमच्याकडे सुद्धा आहे का आणि त्याचे शुभ परिणाम तुम्हालाही जाणवलेत का? कमेंट करून नक्की शेअर करा. त्यानंतर तिसरं चित्र म्हणजे जोडीने पोहणारे हंस किंवा पक्षी. कौटुंबिक सुख आणि पती पत्नींमधील प्रेम वाढवण्यासाठी या चित्राची निवड महत्त्वाची मानली गेली. 2 हंसाची जोडी किंवा राधाकृष्णाचे चित्र घरात लावल्याने नात्यांमध्ये गोडवा निर्माण होतो आणि नकारात्मकता दूर होते. हे चित्र नैऋत्य कोपऱ्यात म्हणजे साऊथ वेस्ट म्हणजेच घराच्या दक्षिण पश्चिम भागात लावावं असं सांगितलं जातं. हे चित्र सुद्धा तुमच्या घरी असेल तर त्याचे अनुभव शेअर करायला विसरू नका. त्यानंतर चौथा आहे खळखळता धबधबा किंवा पाणी. वॉटर फाउंटेन किंवा वॉटरफॉलचं चित्र असणं खूप महत्त्वाचं मानलं गेलंय, कारण पाणी हे समृद्धीचं आणि पैशाच्या ओघाचं प्रतीक मानलं जातं. शांतपणे वाहणाऱ्या पाण्याचे चित्र हे घरात असल्यास उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात. घरात असलेला जडपणा किंवा कामात आलेली सुस्ती यामुळे दूर होण्यास मदत मिळते असंही म्हणतात. पाण्याचे चित्र नेहमी उत्तर म्हणजे नॉर्थ किंवा ईशान्य म्हणजे नॉर्थ ईस्ट दिशेलाच लावणं योग्य ठरू शकतं. आपल्याकडे यापैकी कोणतं चित्र आहे का? कमेंट करून नक्की सांगा. त्यानंतर 5वं चित्र, घनदाट हिरवे जंगल. निसर्गाच्या सानिध्यात राहिल्याने मन प्रसन्न राहतं आणि बुद्धी तल्लख होते. हिरवळीचे हे चित्र घरातील मुलांच्या अभ्यासासाठी आणि एकाग्रतेसाठी उत्तम मानले गेले. त्यामुळे घरातील वायू तत्व संतुलित राहतं. हे चित्र नेहमी पूर्व दिशेला म्हणजे ईस्ट दिशेला लावणं सर्वात जास्त फायदेशीर ठरतं. याचबरोबर आपण सूर्योदयाचं चित्र सुद्धा आपल्या घरात लावू शकतो. यामुळे नवीन सुरुवात होते. आशा आणि यशाचं प्रतीक असणाऱ्या सूर्योदयाचं चित्र घरात सकारात्मक वाइब्स वाढवतात. करिअर आणि आत्मविश्वासासाठी हे चित्र अतिशय शुभ मानलं गेलंय. हे चित्र लावताना दिशा खूप महत्त्वाची आहे. त्यामुळे पूर्व दिशेला सूर्योदयाचं चित्र आवर्जून लावावं. घरात लावलेली ही चित्र फक्त सजावट करत नाही तर ती आपल्या ऊर्जेवर, मनस्थितीवर आणि नशिबावरही परिणाम करणारी असतात. योग्य दिशा, योग्य चित्र आणि योग्य भावना या तिन्ही गोष्टी एकत्र आल्या तर घरात सकारात्मक बदल नक्कीच दिसायला लागतील. सर्वात महत्त्वाचं काय आहे तर चित्र पाहिल्यावर तुम्हाला शांतता, आनंद आणि पॉझिटिव्ह फिलिंग्स आली पाहिजे. जबरदस्तीने किंवा फक्त ट्रेंड पाहून चित्र अजिबात लावू नका. घरात कोणतंही चित्र लावताना एक नियम मात्र लक्षात ठेवा, जसं चित्र तशी ऊर्जा. तुम्ही ज्या प्रकारची ऊर्जा घरात आणू इच्छिता तशीच चित्रांची निवड करा. घरात योग्य दिशेनुसार योग्य चित्र लावलं तर आयुष्यात सकारात्मक बदल नक्कीच जाणवतील. हे अनुभव शेअर करायला मात्र विसरू नका. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.